एवढी थंडी असेल असं मला वाटलं नव्हतं, कारण की मी सध्याच गेली होती लोणावळ्याला. लोणावळ्यामध्ये पावना लेक कॅम्पिंग एक्सपिरियन्स करायला. तिकडनं आम्ही मुंबईवरून सकाळी 11 वाजता निघालेलो, तर आम्हाला 5 ते 6 वाजता आम्ही तिकडे पोहोचलो. मग संध्याकाळी गेल्या-गेल्या आम्ही फ्रेश वगैरे छान झालो. त्यानंतर टेंटमध्ये आम्हाला टेंट सांगितली. तुम्हाला चूज करायला देतात, की कुठला टेंट तुम्हाला हवा आहे. सो आम्ही तो चूज केला. त्यामध्ये आमचं सामान ठेवलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता असा टेंटचा व्ह्यू होता. खूप सुंदर वातावरण होतं तिकडचं. आणि टेंट समोरचा असा काही समोरचा व्ह्यू होता, जी समोर नदी होती, मस्त पावना नदी आणि समोरचा छान व्ह्यू आम्ही एन्जॉय केला. त्यानंतर मग नाश्ता करायची वेळ झालेली संध्याकाळची. त्यानंतर आम्ही मग नाश्ता करायला गेलो आणि इकडे खूप छान जुन्या मैत्रिणींचा पूर्ण मोठा ग्रुप आलेला. सो आम्ही सोबत छान गप्पा मारल्या आणि त्यानंतर आमचं संध्याकाळी ब्रेकफास्ट करायला गेलो आणि तिकडनं नाश्ता वगैरे केला आणि मग त्यानंतर आम्ही परत टेंटमध्ये आलो. तर तुम्ही बघू शकता रात्रीचा व्ह्यू एवढा सुंदर होता. सर्व लाइटिंग्स वगैरे चालू झालेल्या आणि त्यामुळे अजूनच छान वाटत होतं. त्यानंतर मग त्यांनी तिकडे खूप छान-छान आम्ही ॲक्टिव्हिटीजसुद्धा खेळल्या. अ, आणि खूप मस्त मुलांनाही खूप मज्जा आली. मलाही सुद्धा खूप मज्जा आली. सगळे खूप छान एन्जॉय करत होते. त्यानंतर आम्ही थोडासा डान्स वगैरे केला आणि त्यानंतर आम्हाला थोडंसं परत चिकन फ्राय वगैरे खायला दिलं. त्यानंतर बॉनफायरसुद्धा चालू केलेलं होतं त्यांनी. त्यानंतर मग आम्ही डिनर करायला गेलो. डिनरमध्ये नॉन-व्हेज थाळी होती. चिकन रस्सा सर्व हे चिकन भाकरी वगैरे सर्व होतं. त्यानंतर मग छान झोप काढली रात्री आणि पुन्हा सकाळी उठून मग आम्ही बोटिंग वगैरे करायला घेतली. जो खूप छान एक्सपिरियन्स आला. मी पहिल्यांदा केली त्यामुळे खूप मज्जा आली. आणि आजपासून मी घेतलं आहे 65 डेजचं चॅलेंज जे मी पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही नक्की सपोर्ट करा.